आज पुन्हा एकदा सकाळ सकाळी मस्तपैकी गरमागरम अप्पे खायला भेटणार होते. कलर तर जबरदस्त झाला होता. म्हटलं कधी बाहेर काढता येत नाही, कधी पोटात टाकतोय असं झालं होतं. सकाळचे आता 9 वाजायला आलेत तर धुकं बघा अजून किती आहे. समोरचा डोंगर तर आपला दिसतच नाही रानपाटचा. याच्यावरून विचार करू शकता किती थंडी असेल. तर आता आपली सकाळ सकाळी ड्युटी लागली रत्नागिरीला जायची. दररोज आपण दुपारी जातो, परंतु थोडंसं काम असल्यामुळे आत्ता आपल्याला सकाळी जायचं आहे. पण थंडी तर जबरदस्त लागते. आणि हे असतं आपल्या गावाकडचं वातावरण. आणि गावाकडे राहायची काय मजाच वेगळी आहे. काम पण करायचं आणि गावाकडे राहायला सुद्धा भेटतं. आत्ता 9:30 वाजायला आले तर हे बघा काकांना अजून थंडी लागते. याच्यावरनं विचार करा तुम्ही किती थंडी आहे ती. काय हो मग. आणि डायरेक्ट आता आपण निघालो आहे रत्नागिरीला. त्याच्या आधी आम्हाला जायचं होतं खाली मिरजोळ्यात पाडेवाडीत आपले मामा राहतात. तर त्यांना त्यांच्या बहिणीने एक भेटवस्तू दिली होती, ती द्यायची होती. आणि तुम्हाला माहितीच आहे आपला जो मधला लिंक रोड आहे तो एकदम सुसाट आहे. आजूबाजूला सगळी कळमं तोवरली होती आणि त्यांचा मोहराचा वास आहे ना जबरदस्तच येत होता, सगळीकडेच पसरला होता. शेवटी मामाकडे पोहोचलो. हे आपल्या मामांचं मिरजोळ्यातलं घर. बरे आहे, काजू तोडायला गेलेत. आणि ही पेंटिंग काढली आहे, ही आमच्या वेदूनं काढलेली आहे. पहिल्यांदा मी बघितलं तेव्हा वाटलं की काहीतरी पोस्टर चिपकवलेलं आहे. नंतर सांगितलं की ही पेंटिंग केलेली आहे, एक नंबर होती. आणि डायरेक्ट नंतर आपण आलो रत्नागिरीमध्ये. आज शनिवार होता तरीही गर्दी कमी होती थोडी, कारण आपण सकाळ सकाळी आज मार्केटला आलो होतो. आणि आता खाली जात होतो आपल्या बेर्डेमध्ये. थोडंसं काम होतं, थोडंसं सामान वगैरे घ्यायचं होतं. जर तुम्हाला होलसेलमध्ये काय घ्यायचं असेल ना सामान, तर तुम्ही बेर्डे स्टोअरमध्ये जाऊ शकता रत्नागिरीमध्ये. आणि त्याच्यानंतर तिथलं सामान खरेदी झाल्यानंतर आपलं रेग्युलर साक्षी फूड्समध्ये आलो. तिथे फरसाण वगैरे सगळं घेतलं. गाडी तर आज पूर्णपणे पॅक झाली होती. सोबत दिन्यादा होता आणि काकासुद्धा होते. साधारण दुपारी 2:30 वाजले घरी यायला. नंतर दुपारचं जेवण केलं. जेवणात होतं गाजराचा हलवा, चपाती आणि मस्तपैकी कारल्याची भाजी. नंतर तिथून डायरेक्ट जेवण वगैरे झालं. डायरेक्ट आलो सलूनमध्ये, कारण आपल्याला एका कार्यक्रमासाठी संध्याकाळी जायचं होतं. 2-3 नंबर होते. आपला नंबर तर लगेच लागला. त्याच्यानंतर नंतर आलो आपण डायरेक्ट रत्नागिरीमध्ये कार्यक्रमाला, कारण आपल्या मित्राला मुलगी झाली होती आणि त्याचा बारसा होता आणि आपल्याला खास आमंत्रण होतं. आहे आपला मित्र प्रथमेश सुकाय आणि त्याची वाईफ. मस्तपैकी संध्याकाळचं सेलिब्रेशन वगैरे झालं, भेटवस्तू वगैरे दिलेल्या आणि त्याच्यानंतर आपण डायरेक्ट तिथून आपला घरचा रस्ता धरलेला. तर म्हणजे आता व्हिडिओ इथेच संपते. व्हिडिओ आवडले असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सर्वात आधी सबस्क्राईब करा, अजिबात विसरू नका.